ठाणे गुन्हे शाखा युनिट 2 आणि 3चे 28 दुचाकी गाड्या चोरणाऱ्या आरोपींचा केला पर्दाफाश। पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मोटर वाहने चोरीला जाण्याच्या वाढत्या गुन्ह्यांचा आळा घालण्यासाठी प्रयत्न करत असताना शाखा घटक 2 गुन्हे शाखा घटक 3च्या पथकाने वाहन चोरी करणाऱ्या एका टोळकीचा पर्दाफाश केला आहे। या सर्व गुन्ह्यांचा तपास घटक 2चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे, घटक 3चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव व ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास करत होते। तसेच तपासादरम्यान गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार गाड्या चोरणाऱ्या एकूण 5 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। या गुन्ह्यात अतुल सुरेश खंडाळे वय वर्ष 24, शेखर गोवर्धन पवार वय वर्ष 30, आकाश मच्छिंद्र नसरगंध वय वर्ष 23, गराजी लकीर हुसेन वय वर्ष 19, मुश्ताक इस्तियाक अन्सारी 31 वर्ष असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे आरोपी ठाणे, पुणे, जळगाव येथे राहणारे आहेत। सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून मागील 5 वर्षापासून वाहन चोरी करून विक्री करत आहेत। या आरोपींकडून एकूण 17,89,899 रुपये किमतीचे 4 चाकी, दुचाकी अशी एकूण 28 वाहने हस्तगत करण्यात आली आहेत। यावेळी तपासात ठाणे पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व ठाणे ग्रामीणमधील पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण 26 गुन्हे देखील पोलिसांनी उघडकीस आणले आहेत, असे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी सांगितले। ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये मोटरसायकल चोरीचे आणि 4 चाकी वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते। त्याचा तपास गुन्हे शाखेचे घटक 2चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, घटक 3चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे हे ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होते। त्या अनुषंगानं खात्रीशीर आणि गोपनीय माहिती मिळाली, तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सध्या एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून एकूण 26 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्याच्यामध्ये एकूण 28 मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत। एकूण अंदाजे 17 लाखाचा मुद्देमाल त्याच्यामध्ये जप्त केलेला आहे। सदरच्या आरोपींचा आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। तपासामध्ये आणखीन 3 4 चाकी वाहनं देखील मिळून आलेली आहेत, ती देखील जप्त करण्यात आलेली आहेत। तसेच सदरचे आरोपी हे पुणे, जळगाव आणि ठाणे जिल्ह्यातील राहणारे आहेत। या टोळीमध्ये अजून कोण सामील आहे का किंवा इतर काही गुन्हे उघडकीस येतात का, त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे। सर, आरोपींच्या वरती अगोदरचं काही बॅकग्राऊंड कुठे दाखल आहेत का? या अटक आरोपी काय होता? या अटक आरोपींच्या अनुषंगाने यापूर्वी त्यांच्यावर मोटरसायकल चोरीचे तसेच इतर चोरीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। सदरचे आरोपी हे हाताने किंवा इतर अवजारांच्या सहाय्याने मोटरसायकलचं लॉक तोडून मोटरसायकल डायरेक्टली चालू करून ती चोरून घेऊन जायचे आणि त्यांनी जळगाव, नाशिक, पुणे या जिल्ह्यामध्ये सदरचे मोटरसायकल विक्री केल्याचं निष्पन्न झाले। सर, हे संपूर्ण चोरी करण्यामागचे उद्दिष्ट काय होते? काय त्यांच्यामध्ये पैशाचा काय नेमका उपयोग करायचा? सदरचे अटक आरोपी हे सराईत चोर आहेत। त्यांनी यापूर्वी देखील 4 चाकी आणि दुचाकी वाहनांची चोरी केलेली आहे। त्यातून ते पुढे विक्री करत होते असं निष्पन्न झालं। तर किती वर्षापासून हे चोरी होते? जवळपास मागील 5 वर्षापासून सदरचे आरोपी हे चोरीचे गुन्हे करत आहेत।